अंतकरणपूर्वक सहर्ष स्वागत त्याचबरोबर माननीय आदरणीय विजय वाटेगाव अमृत वासके ज्येष्ठ समाजसेवक यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सहर्ष स्वागत करूया। माननीय अरविंद रवींद्र फुलवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या स्पर्धेचा शुभारंभ होतोय। बरोबर या साहेबांच्या शुभारंभी देखील या स्पर्धेचा शुभारंभ परंपरा आणि आपल्यावरती असलेले करत आहोत। उदया माती आणि जपूया तुम्हा सर्वांची आज या ठिकाणी अन्वित उल्वान च्या वाढदिवसानिमित्त त्यांना या टर्फवरती टेनिस बॉलच्या ज्या काही क्रिकेटच्या स्पर्धा ठेवल्या त्याचं उद्घाटन आज झालेलं आहे। मुलांना एक क्रिकेटची चांगली संधी मिळावी, त्यातून खेळाडू खेळावे, खेळाडू तयार व्हावे अशी त्याची भावना। त्याला आज त्याचे आई स्मिता उल्वान यांनी यासाठी सपोर्ट केला। डॉक्टर विनोबाबा तसेच सुरेश बाबा हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि या शहरामधून शहराच्या परिसरामधून खेळाडू घडावे आणि त्यांना संधी उपलब्ध व्हावी यासाठी जो काही उल्वान कुटुंबियांनी प्रयत्न केला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि अन्वित उल्वानला त्याच्या वाढदिवसाच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा। अमित उल्वान यांना मी फक्त वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज डे नाईट स्पर्धा त्यांच्या वाढदिवसानिमित्त इथं भरवलेल्या आहेत। पण आमचे नेते सन्माननीय अतुलबाबा भोसले येणार म्हणजे आले असते, परंतु अधिवेशन त्या काळात चालू आहे तसे आमचे सामने असल्यामुळे येता आलं नाही, परंतु सन्माननीय सुरेशबाबा भोसले विनोबाबा या कार्यक्रम येणार आहे असं मला कळलं आहे। आणि आजचं हे टर्फचं उद्घाटन आज संपन्न आल्यावर होईल, जेव्हा अजून ते येणार आहेत त्यामुळे ते आल्यानंतर संपन्न होईल आणि आम्ही त्यांना मी पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो। त्यांच्या मनोकामना काय पुऱ्या होऊ द्या अशी मी प्रार्थना करतो आणि आमचे उल्वान नगरसेवक त्यांना हे पूर्ण ह्या टुर्नामेंटसाठी त्यांनी सपोर्ट केलेला आहे, त्याबद्दल त्यांच्या टुर्नामेंट चांगल्या पद्धतीनं इथं चालू झालेलं आहे, त्यांना ही शुभेच्छा देतो। आज रवींद्र हुलवान यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कराडनगरीमध्ये भव्य अशा टेनिस बॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या प्रसंगी आपल्या कराडनगरीचे सर्व पदाधिकारी सर्व नगरसेवक इथं हजर आहेत। तर इथं 20 संघांनी प्रवेश घेतलेला आहे आणि ही स्पर्धा जी आहे ती डे नाईट अशी चालणार आहे। तर मी प्रथमतः अन्वितला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथं ज्या ज्या स्पर्धकांनी सहभाग घेतलेला आहे त्या स्पर्धकांना एक विनंती करतो की गेम हा आनंद घेण्यासाठी असतो। इथं प्रत्येकाने ह्या स्पर्धेचा आनंद घ्यावा आणि अतिशय उत्साहामध्ये या स्पर्धेचं पूर्ण नियोजन झालेलं आहे आणि विजेता संघालाही खूप खूप शुभेच्छा देतो आणि